ही कहाणी आहे एका विवाहित स्त्रीची, जिच्या ओळखीमागे दडलेलं आहे एक धक्कादायक सत्य, विस्मरण, मनोविकार आणि एका सत्याचा गुंतवून ठेवणारा थरार. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 2014 मध्ये रिलीज मराठी सायकोलॉजिकल मिस्ट्री थ्रिलर आणि IMDb रेटिंग 10 पैकी 7.1 असलेला चित्रपट सौ शशी देवधर. मूवीची सुरुवात होते संपूर्ण शहरात पाऊस सुरू असताना. घरात डॉक्टर अजिंक्य वर्तक खुर्चीत बसून पुस्तक वाचतच असतो. इतका त्याच्या मित्राचा डिनरला बाहेर जाण्यासाठी त्याला कॉल येतो आणि तो जायला निघतो. त्याला असं जाताना बघून वसू काका, जे त्याच्या घरात काम करतात, त्याला नेहमीप्रमाणे लग्न करण्यासाठी समजूत घालत असतात. पण डॉक्टर अजिंक्यच्या मते लग्न प्रेम असं ठरवून होत नाही, तर ते अचानक घडून येतं. असं बोलून तो मित्रासोबत डिनरला जाण्यासाठी घरातून निघतो. ड्राईव्ह करत असताना अचानक डोळ्यावर समोरून येणाऱ्या गाड्यांच्या फ्रंट लाईटमुळे क्षणभरातच त्याची नजर चुकते आणि अचानक एक बाई येऊन त्याच्या गाडीवर आदळते. थोडक्यात ॲक्सिडेंट होतो आणि डॉक्टर अजिंक्य तिला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जातो. ताबडतोब तिच्यावर उपचार चालू होतात आणि दुसरीकडे ॲक्सिडेंट केस असल्यामुळे तिथे पोलिसही येतात. त्यांना तिची बॅग तपासताना त्यात एखाद साडी आणि पेंटिंगचे ब्रश, कलर्स याशिवाय काही सापडत नाही. त्यामुळे ती कोण आहे, कुठे राहते याबद्दल पोलिसांना काहीच माहीत नसतं. तिला जाग आल्याशिवाय ते कळणारही नव्हतं. म्हणून इन्स्पेक्टर डॉक्टर अजिंक्यला ॲक्सिडेंट त्याच्याच गाडीने झाले असल्यामुळे त्या बाईला शुद्ध येत नाही तोपर्यंत त्याला इथून जाता येणार नाही असं बोलून तिथेच थांबून ठेवतो. डॉक्टर अजिंक्यलाही पूर्ण रात्र तिथेच राहायला लागतं. सकाळी त्या बाईला जाग येते आणि पोलीस स्टेटमेंट घ्यायला जातात. त्यांना ती तिचं नाव शुभदा देवधर सांगते. पोलीस डॉक्टरांच्या निगराणीतच तिला तिच्या फॅमिली मेंबर्स घराबद्दल विचारतात, पण तिला काहीच आठवत नसतं. थोडा ताण दिल्यावर तिला एका घराचे फ्लॅश येतात, ज्याचं नाव आहे कस्तुरी बंगला. हा बंगला कुठे आहे विचारल्यावर तो मारव्याला असल्याचं ती सांगते. पोलीस अजिंक्यलाच तिला घरी सोडायला विनंती करतात. त्यांना सहकार्य करा असं बोलून त्यांच्यासोबत एका हवालदारला घेऊन जायला सांगतात. त्यामुळे आता ते तिघंही जातात त्या कस्तुरी बंगल्यात. तिथे पोचल्यावर शुभदा त्यांना आत यायला आग्रह करते. आत आल्यावर त्यांना बसायला सांगून ती तिच्या मुलीला म्हणजेच अनुष्काला आवाज देत वर जाते. घरातलं सामान, इंटेरियर काही वेगळं असल्याचं ती नोटीस करते, पण आधी ती अनुष्काला शोधते. तिथेच गॅलरीत एका मुलीला हेडफोन्स लावून गाणं ऐकत उभी असताना ती बघते. तिला वाटतं ती अनुष्काची टीचर असावी, पण ती सांगते तिचं नाव डेझी फर्नांडिस आहे आणि हे घर तिचंच आहे. शशी देवधरने हे घर 6 वर्षापूर्वीच तिला विकलंय आणि ती जर त्याची बायको आहे तर तिला हे माहीत कसं नाही. हे ऐकून त्या दोघींमध्ये वाद सुरू होतात आणि ते खाली असलेल्या अजिंक्यलाही ऐकायला येत असतात. आणि तेवढ्यातच डेझी तिच्या हाताला धरून खाली घेऊन येते. हवालदार आणि अजिंक्य मध्यस्थी घेऊन नक्की काय वाद आहे विचारल्यावर शुभदा सांगते हे घर तिचंच आहे आणि ही ते स्वतःचं असल्याचं सांगते. डेझीही हे घर तिचं आहे आणि त्याचे कागदपत्रही तिच्याकडे असल्याचं सांगून फाईल आणून दाखवते. आता हवालदार ती फाईल बघून शुभदाला जे काही बोलायचं असेल ते आता पोलीस स्टेशनला येऊनच बोलायला सांगतो. अजिंक्य आणि डेझीलाही यावं लागणार होतं, पण शुभदा ती आधी आर्ट गॅलरीत जाऊन शशीला सोबत घेऊन येते बोलल्यावर तो डेझी आणि अजिंक्यला पोलीस स्टेशनला पुढे पोचायला सांगून तिच्यासोबत आर्ट गॅलरीतल्या एक्झिबिशनला पोचतो. पण तिथे शशी नाही तर अपरेश गांगुली नावाच्या पेंटरची एक्झिबिशन चालू असते 5 दिवसापासून. शुभदा पोलिसांना येऊन सगळं सांगते. ती आर्ट गॅलरीतल्या मॅनेजरलाही भेटून आलीच. तोही सांगतो की शशी देवधरला तो ओळखतो, पण इथे त्याचं एक्झिबिशन नाही आणि तसंच त्याचा काही कॉन्टॅक्टही नाही त्यांच्याकडे. पोलीस बोलतात म्हणजे ते घर तुमचं नाही, तुमचा नवराही पूर्ण पेंटिंगसोबत कुठेतरी गायब आहे आणि तुम्हाला त्यांचा नंबरही लक्षात नाही. त्यात तुम्ही काल रात्रीपासून घरी गेलात नाही तरी अजून तुम्हाला शोधायला कोणीही आलेलं नाही. यावरती आता तिची मुलगी अनुष्काच्या शाळेत जाऊन बघूया बोलते. तेव्हा तरी त्यांना विश्वास पटेल. मग आता सगळे पोचतात शाळेत, प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये. प्रिन्सिपल शिपाईला सांगून 5वी तुकडीच्या सगळ्या वर्गातून अनुष्काला शोधायला पाठवते, कारण शुभदाला तेही आठवत नव्हतं ती कोणत्या तुकडीत आहे. पण शिपाईला ती कोणत्याच वर्गात सापडत नाही. मुळात त्या नावाची मुलगीच नव्हती कोणी. मग आता पोलीस पुन्हा तिला खरं काय ते सांगायला बोलतात. तुम्ही किती वाजता घरातून निघालात, कुठे गेलेलात?
तेव्हा ती तिचे कॉलेजचे मित्र उदय आणि उषाच्या घरी गेट टुगेदरसाठी गेल्याचं सांगते आणि तिथे एकदा जाऊन बघूया बोलते. उदयच्या घरी गेल्यावर तिथे लॉक असतो, त्यामुळे तिथे शेजारी राहणारा एक पारसी अंकल बाहेर असतो. त्याला उदयबद्दल विचारतात. तो सांगतो की ते दोघं 5-6 वर्षापूर्वीच दुबईला शिफ्ट झालेत आणि हे घर तेव्हापासूनच बंद आहे. पण शुभदाचं म्हणणं तर होतं की ती 3 दिवसापूर्वीच इथे येऊन गेलेली. पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसर आपापसात चर्चा करत असतात. त्यात कळतं शुभदाला अजिंक्य स्वतःच्या घरी घेऊन गेलाय. म्हणून पोलीस तिथे एका फोटोग्राफरला पाठवायला सांगतो आणि सोबत एक लेडी कॉन्स्टेबल रात्री राहायला शुभदासोबत. दुसरीकडे अजिंक्य शुभदाला घेऊन घरी येतो. वसू काका तिला बघून तर खूप खुश होतात. त्यांना वाटतं अजिंक्यने लग्नाचा विचार केलाच तर शेवटी. पण अजिंक्य त्यांना सगळं काही थोडक्यात सांगून तिची काळजी घ्यायला सांगतो. दुसऱ्या दिवशी पेपरात सापडली आहे अशी बातमी शुभदाच्या फोटोसोबत छापली जाते आणि आपण तिला डॉक्टर अजिंक्यच्या घरी पेंटिंग करताना पाहतो. ती पेंट करत असते शशीचा चेहरा आणि तेव्हा आपण फ्लॅशमध्ये शुभदाला शशीसोबत हसत आनंदात पेंटिंग करताना त्याच कस्तुरी बंगल्यात बघतो. अजिंक्य तिथे आल्यावर ती त्यालाही दाखवते. हाच आहे शशी, तिचा नवरा. इतक्यात अजिंक्यला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. पोलीस सांगतात जो फोटो न्यूजपेपरमध्ये सर्क्युलेट केला होता तो बघून एक माणूस आलाय, पण तो काही ठीक वाटत नाही म्हणून त्याला आधी पुरावे आणायला परत पाठवले. तोपर्यंत तुम्हीही त्या बाईला घेऊन इथे पोहोचा. नेक्स्ट सीनमध्ये हातातल्या काठीवर तोल सावरत एका पायाने अधू असलेला माणूस तिथे येतो. तो स्वतःला शुभदाचा नवरा असून निखिल ठाकूर नाव सांगतो स्वतःचं आणि तिचं नाव शुभदा नसून निलिमा आहे. निलिमा निखिल ठाकूर. पण शुभदा काही त्याला ओळखायला म्हणजेच तो तिचा नवरा आहे असं ॲक्सेप्ट करायलाच तयार नसते. तो त्याने आणलेला पुरावा त्यांच्या लग्नाचे फोटो पोलिसांना दाखवतो. पण शुभदा ते फोटो बघूनही तो तिचा नवरा नाहीच यावर ठाम होती. ती निखिललाही बोलते ती दिसत असेल त्याच्या बायकोसारखी, पण ती त्याची बायको नाही. आणि तेव्हा निखिल स्वतःला प्रूफ करण्यासाठी पोलिसांना तिच्या वडिलांना भेटून खात्री करायला सांगतो. सगळे जातात तिच्या वडिलांच्या घरी आणि ते ओळखतातही तिला आपली मुलगी आणि निखिलला त्यांचा जावई म्हणून. पण शुभदा मात्र अजून ती त्याची बायको नाहीच बोलत असते. पोलिसही आता ती निलिमा आहे याची खात्री झाल्यामुळे केस क्लोज करण्याचं बोलतात. पण अजिंक्यला वाटतं जोपर्यंत त्याला नवरा म्हणून ती ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तिला त्याच्यासोबत जाऊ देऊ नये. निखिल तिचे वडील तिला निलिमा आहेस असं बोलतच असतात तेव्हा अजिंक्यला तिथेच एका मुलीचा पोर्ट्रेट दिसतो भिंतीवर, ज्याच्या खाली शशी देवधरची सिग्नेचर असते. इतक्या शुभदाला पुन्हा सगळे फ्लॅशेस येऊन चक्कर येते, जशी तिला अजिंक्यच्या गाडीजवळ आलेली रस्त्यात. ती पुन्हा बेशुद्ध पडते आणि सीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतो. डॉक्टर तिला तपासून ती ठीक आहे आता असं पोलीस आणि अजिंक्यला सांगतात. अजिंक्य आता तिला स्वतःच्या क्लिनिकमध्ये शिफ्ट करण्यासाठी डॉक्टरना विचारतो आणि इथे आपल्याला कळतं की अजिंक्य एक सायकॅट्रिस्ट आहे. तो शुभदाची केस स्टडी करताना फेसबुकवर शशीची प्रोफाईल चेक करतो. त्यावरची सिग्नेचर त्याने शुभदाच्या वडिलांच्या घरी बघितलेल्या फोटोवरच्या सिग्नेचरशी मॅच होते. नेक्स्ट सीनमध्ये आपण शुभदाला डॉक्टर अजिंक्य वर्तकच्या क्लिनिकमध्ये बघतो. तो तिला शशी भेटल्याचं सांगतो आणि तिला त्याच्याशी भेटवतोही. आणि आपण बघतो शशी देवधरला, जो एक 50शीतला पुरुष आहे. तो शुभदाच्या पेंटिंगमधला किंवा तिच्या डोळ्यासमोर येणाऱ्या चेहऱ्यातला तरुण शशी नाही. तीही त्याला बघून हा माझा शशी नाहीच असं बोलून तिथून निघून आत येते. आत पण आल्यावर तिला एक बाई दिसते, अगदी तिच्यासारखीच. साडी नेसलेली, टिकली लावलेली, गळ्यात मंगळसूत्र, सेम हेअरस्टाईल असलेली आणि ती स्वतःची ओळख सौ शुभदा शशी देवधर सांगते. हे ऐकून ती पुन्हा बेशुद्ध पडते. डॉक्टर अजिंक्य आता खऱ्या शशी आणि शुभदाला भेटून त्यांचे खूप आभार मानतो. आणि इतक्यात फोन येतो शुभदा शुद्धीत आली आहे सांगायला. अजिंक्य लगेचच तिच्याकडे जातो. ती पेंटिंग करत असते शशीची, पण तो जसा आता दिसतोय तशी. तिच्या मनात खूप प्रश्न असतात. चिडचिड होत असते. हा कोण माणूस आहे, मी किती दिवसापासून इथे आहे, असे सगळं. डॉक्टर अजिंक्य तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला लवकरच मिळतील असं बोलतो. बाहेर क्लिनिकमध्ये निखिल आणि त्याचे वडील आलेले असतात. डॉक्टर अजिंक्य त्यांनाही तेच सांगतो आणि तिला आधी तो बाहेर घेऊन जाणार आहे हेही बोलतो. डॉक्टर अजिंक्य शुभदाला घेऊन कस्तुरी बंगल्यात येतो आणि तिला
आत जायला सांगतो. तिथे आता डेझी राहत नाही, हे घर तिचंच आहे. शुभदा आत जाते. त्या दिवशी परक्या वाटणाऱ्या त्या भिंती आणि घरातले बदल आज दिसत नव्हते. सगळं तिचंच होतं, जसं ती ठेवायची. इतक्यात फोन येतो शशीचा. तेव्हा ती त्याला लवकर घरी यायला सांगते. दुसरीकडून शशीही लवकरच पोचतो असं बोलतो. डॉक्टर अजिंक्य आता त्याला तिथून निघतो असं बोलून तिथून बाहेर जातो आणि मग तिथेच ठेवलेल्या एका पेंटिंगकडे बघून तिला फ्लॅशबॅक येतात. तिच्या आणि शशीच्या सुंदर संसाराचे, तिच्या मुलीच्या, शशीच्या आणि तिच्या आयुष्यातले काही गोड क्षण. इतक्यात दरवाजाची बेल वाजते आणि कुरिअरवाला एक लेटर देऊन जातो. 5वीतल्या मुलींनाही आता कुरिअर येणार असं बोलून ती हसतच अनुष्काला आवाज देते. पण आपण बघतो अनुष्का 5वीतली लहान मुलगी नाही, तर ती एक कॉलेज स्टुडंट आहे, टीनेजर आहे. म्हणजे अनुष्काला बघून पुन्हा शुभदाला काहीच समजत नाही. अनुष्का तिला तिच्या आईला भेटायला आली असावी म्हणून आईला आवाज देते आणि तिची आई ही तीच बाई असते जी तिला हॉस्पिटलमध्ये स्वतः शुभदा देवधर असल्याचं सांगत होती. शुभदाचं पुन्हा मनाचा गोंधळ सुरू होतो आणि ती तिथून बाहेर जाते. बाहेर तिला शशीही भेटतो, पण ती त्यालाही दुर्लक्ष बघून धावतच तिथून निघून जाते. तिला असं जाताना बघून डॉक्टर अजिंक्य तिचा पाठलाग करतो आणि ती जीव द्यायला उंचावरून उडी मारणार इतक्यात तिला थांबवतो आणि क्लिनिकला घेऊन येतो. तिथे निखिल आणि त्याचे वडील असतातच. तिच्या मनात खूप प्रश्न शंका होत्या. आता वेळ आली होती त्यांची उत्तरं मिळवण्याची आणि म्हणूनच डॉक्टर अजिंक्य तिच्याकडून आणि पोलिसांकडून तिला हिप्नोटाईज करून तिच्या सबकॉन्शियस माइंडमधली माहिती काढायचा प्रयत्न करण्याची परवानगी मागतो. हिप्नोटाईज करण्यासाठी इंजेक्शन देऊन डॉक्टर अजिंक्य ट्रीटमेंटसाठी पहिला सेशन तिला तिचं नाव विचारूनच सुरू करतो. त्यातही ती तिचं नाव शुभदा देवधरच सांगते. सारखं 2 ते 3 वेळा प्रश्न विचारल्यावर एकदा ती तिचं नाव निलिमा वसंत पेडणेकर बोलते. डॉक्टर आता तिच्या शाळेतली एखादी आठवण विचारतो. तेव्हा ती सांगते शशी देवधर हा तिचा चित्रकलेचा सर आहे. ती 10वीत असताना तो तिला ड्रॉइंग शिकवायचा. तिला तेव्हाच शशी सर खूप आवडायचे आणि तीही त्यांची आवडती विद्यार्थिनी होती. तिचं त्यांच्या घरीही येणं होतं. तिला शुभदाताई म्हणजेच शशी सरांची बायकोही खूप आवडायची. त्यांची मुलगी अनुष्का तिच्यासोबतच असायची बहुधा ती. डॉक्टर अजिंक्य तिला पुन्हा तिचं नाव विचारतो, पण ती अजून स्वतःला शुभदा समजत असते. नेक्स्ट सीनमध्ये डॉक्टर अजिंक्य डेझी फर्नांडिस, शशी देवधर, त्यांची बायको शुभदा आणि अनुष्काला एकत्र बसवून निलिमाची कंडिशन डिस्कस करतो. त्यांना सांगतो सुरुवातीला निलिमा त्याला स्किझोफ्रेनिक वाटली, म्हणून तिला तिच्या स्वप्नातल्या बंगल्यात नेऊन दाखवायचं होतं की हे फक्त स्वप्नच आहे आणि यासाठी डेझीच्या कस्तुरी बंगल्यात त्याने जे काही झालेलं आपण बघितलं ते घडवून आणलेलं होतं आणि म्हणूनच तो तिचेही आभार मानतो. नेक्स्ट सेशनमध्ये ती डॉक्टर अजिंक्यला सगळं सांगते जे तिच्यासोबत झालेलं. डॉक्टर अजिंक्य आता पोलिसांना सांगून निखिल आणि त्याच्या वडिलांना बोलावून घेतो आणि इथे मूवीचा मेन प्लॉट ओपन होणार असतो. डॉक्टर अजिंक्य निलिमाला हिप्नोटाईज केल्यावर रेकॉर्ड केलेलं फुटेज प्रोजेक्टरवर लावतो. त्यात ती तिचं नाव निलिमा निखिल ठाकूर आहे सांगते. मूल होत नव्हतं म्हणून निखिल आणि त्याचे पप्पा तिला खूप त्रास देतात. त्यातच एक दिवस निखिलचा ॲक्सिडेंट होतो. त्याचाही दोष तिलाच दिला जातो. निखिल तिला तिच्या रिपोर्टमध्ये मूल होऊ शकत नसल्याचं सांगतो. निलिमा ते रिपोर्ट बघायला मागते, पण काही केल्या तो तिला ते रिपोर्ट बघू देत नव्हता. पण एक दिवस ते तिच्या हाती लागतातच आणि ते घेऊन ती त्याच्या पप्पाला दाखवते. प्रॉब्लेम तिच्यात नसतोच कधी, तो निखिलमध्ये असतो. तिला कळतं त्या दोघांना हे आधीच माहीत होतं आणि ही गोष्ट बाहेर जाऊ द्यायची नसते त्यांना. त्यासाठी ते खूपच गलिच्छ मार्ग निवडतात. निखिलचे वडील तिला स्वतःशी संबंध ठेवून मूल व्हायचं सांगतो. त्यामुळे घरात मूलही येईल आणि त्यांची प्रतिष्ठाही राखली जाईल याने, असं बोलून तो निर्दयी माणूस तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करतो आणि यात निखिल निलिमाचा क्रूर निर्दयी नवरा त्याची साथ देतो. निलिमा त्या दोघांच्या तावडीतून जशी तशी सुटते आणि हा त्या रात्रीचा सीन आहे ज्यात पूर्ण शहरात जोरदार पाऊस सुरू होता आणि निलिमा रस्त्यावर चालत होती. तिला काहीच सुचत नव्हतं काय करावं, कुठे जावं, पण ती तेव्हा फक्त त्यांच्यापासून लांब पळण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी
ती डॉक्टर अजिंक्यच्या गाडीवर आदळते आणि ॲक्सिडेंट होतो. डॉक्टर अजिंक्य सांगतो त्या दिवशी ॲक्सिडेंटनंतर ती तिची ओळखच हरवून बसते आणि तिच्या मनातला सुखी संसाराचं स्वप्न जे ती शशी आणि शुभदाला बघत रंगवत होती त्या स्वप्नातली ती शुभदा होते, म्हणजेच स्प्लिट पर्सनॅलिटी. ती सौ शशी देवधर नव्हती, पण तिला वाटायचं तीच आहे सौ शुभदा शशी देवधर, कारण या नावात तिला मिळालं होतं सुरक्षितेचं, प्रेमाचं आणि सन्मानाचं घर, ज्याची स्वप्न ती बघत होती. तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे तिच्या मनावर इतका आघात केला की तिला सत्य आणि स्वप्नातला फरकच समजेनासा झाला. हे सगळं बोलतच असताना निलिमा अचानकच खूप हायपर होऊन तिच्या सासऱ्यावर हमला करते. सगळे तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतात, पण ती खूप जास्त अग्रेसिव्ह झालेली असते. डॉक्टर अजिंक्य, शशी आणि शुभदा कसं बसं तिला शांत करतात आणि आता निलिमाला तिच्यासोबत काय झालंय सगळं माहीत होतं, सगळं आठवलं होतं तिला, म्हणून ती शशी आणि शुभदाची माफी मागते. पण ते तिला कधीही मदत लागली की ते त्याच्यासोबत आहेत असं बोलून तिथून निघतात आणि ती आता डॉक्टर अजिंक्यला ही मदत करण्यासाठी थँक्स बोलते. शेवटच्या सीनमध्ये आपण बघतो की निलिमा डॉक्टर अजिंक्यच्या घरी त्याची पेंटिंग बनवत असते आणि या काही दिवसात डॉक्टर अजिंक्यलाही निलिमा आवडायला लागली होती. निलिमाही त्याच्यासोबत स्वतःला सेफ फील करत असते आणि मूवी इथेच संपतो. मूवीच्या क्रेडिट सीनमध्ये आपण बघतो की डॉक्टर अजिंक्यला माहीत आहे निलिमा कधी कधी शुभदा देवधरसारखी वागेल, पण त्याला खात्री आहे ती एक दिवस सगळं ॲक्सेप्ट करेल आणि स्वतःला सौ अजिंक्य वर्तक म्हणून ओळखेल. हा मूवी आवर्जून बघण्यासारखा नक्कीच आहे, पण तुम्हाला माझं एक्सप्लेनेशनही आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सांगते एका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.